दिवाळी म्हणजे तिमिरातून तेजाकडे नेणारा सण. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक म्हणून देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. समाजातील सर्वच स्तरात दिवाळी हा मंगलमय, आनंददायी आणि मनामनात नवचैतन्य निर्माण करणारा हा सण आपापल्या परीनं का होईना जल्लोषात साजरा केला जातो. मात्र तो प्रत्येकाच्याच वाट्याला येतो असं नाही. याच भावनेतून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुद्धा भटके आणि विमुक्तांच्या पालावर जाऊन दिवाळी साजरी केली आहे. शहरातील अनेक सोयी सुविधांपासून कोसो दूर राहणारी ही पालं यावेळी खऱ्या अर्थानं प्रकाश पर्वानं न्हावून निघाली. फिरस्तीवर असणाऱ्यांच्या पालांवर दिवाळीतही अंधार असतो, पण आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी वंचित आणि उपेक्षितांच्या चिमुकल्यांना नवे कपडे, दिवाळीचा गोड फराळ, मिठाई, आकाशकंदील आणि फटाके दिल्यानंतर मुलांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. इथल्या काही मुलांना तर अक्षरशः कपडे सुद्धा नव्हते, तर काहींचे कपडे फाटलेले होते. आई वडिलांची आर्थिक परिस्थिती पाहून ही मुलं दिवाळीचा आनंद फक्त दुरून पाहण्यातच आनंद मानत होती. परंतु आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळे पालावर या मुलांना फटाके फोडताना पाहून इथले काही पालकही सुखावलेले दिसून आले. काय काय भेटलं तुला? फटाकड्या, लाडू, लाडू चुडा, कपडे. कोणी दिलंय? दादा दादानी, मल्हार भायानी. कसं वाटलं? एक नंबर. खरंच? आमची दिवाळी साजरी झाली. कपडे, फटाकड्या, कोणी दिलं तुला? मग दिवाळी यंदा कशी व्हायली? खरंच? तुझं नाव सांग. शिवाजी कृष्णा करट. कपडे, फटाकड्या, मिठाई. अजून आम्हाला लय भारी वाटले. दिवाळी यंदा मग कशी आहे? लय भारी. कुणामुळं? राणा दादानी. फक्त इतकंच नाही तर त्या मुलांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतःच्या गाडीत बसवून संपूर्ण शहराची सफर घडवली. मोठमोठ्या नेत्यांना कायम बड्या बड्या गाड्यांमध्ये काचा बंद करून फिरताना तुम्ही पाहिलं असेल, पण आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या गाडीमध्ये या मुलांना बसवून माणुसकीचं दर्शन घडवलंय. यावेळी नितीन काळे, मल्हार पाटील आणि इतर सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या उपक्रमातून समाजातील गोरगरीब, वंचित, वयोवृद्ध, रस्त्यावर भीक मागून आयुष्याची गुजराण करणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. समाजातील बेघर लोकांना दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थानं लुटता आला. हे सारं दृश्य पाहून इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणं यासारखं दुसरं सुख नाही असं वाक्य नक्कीच ओठावर येतं. यावर्षी असा घेतला होता की पालावरती जे कुटुंब राहतात त्यांना आवर्जून भेटायचं आणि तिथल्या लोकांबरोबर दिवाळी काही प्रमाणात तरी आपण साजरी करायची. आपल्या कुटुंबाबरोबर तर आपण नेहमीच करतो, परंतु जे मुख्य प्रवाहापासून थोडेसे लांब आहेत, आर्थिकदृष्ट्या जे अडचणीत आहेत, अशा कुटुंबांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी भेटावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याच्यातला एक भाग म्हणून पालावरती राहणारे हे जे मुलं आहेत त्यांना आम्ही धाराशिव शहरामध्ये आवर्जून घेऊन गेलो, कपड्याच्या दुकानात घेऊन गेलो, त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन दिले, मग फटाके घेतले आणि मग काही फराळ घेतला आणि परत पालावरती जाऊन मग त्यांना ते सगळं त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केलं. ह्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो शब्दांमध्ये मी त्याचं वर्णन करूही शकत नाही, इतका प्रभावी तो आनंद होता. तर माझी सर्वांनाच आग्रहाची विनंती राहणार आहे, आव्हान राहणार आहे की आपण देखील आपल्या परिसरामध्ये जे काही वंचित कुटुंब असतील त्यांना या दिवाळीमध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला जे यथायोग्य आहे, यथाशक्ती जे आहे ते आपण आवर्जून मदत करावी. त्यांच्याबरोबर काही आनंदाचे क्षण आपण घालवावे अशी मला आपल्याला आग्रहाची विनंती करायची. आणि मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करणं आपलं कर्तव्य असतं, त्यात मोठा आनंद असतो, परंतु अशा मुलांबरोबर, अशा वंचित कुटुंबांबरोबर आपण थोडा वेळ दिला, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आपण बघितलं तर त्यातनं देखील प्रचंड आनंद आणि खूप मोठं समाधान मिळतं. ते आपण अनुभवावं ही आवर्जून आपल्या सर्वांना मला विनंती करायची. आपल्या सर्वांना देखील शुभ दीपावली, दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा.